गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात देशभर दहीहंडीचा जल्लोष सुरू झालाय। ठाणे परिसरात रात्री उशिरा चोर दहीहंडी रंगली। चोर दहीहंडीचा प्रथा ठाणे शहरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। गोकुळ अष्टमीच्या दिवशी उंच थराच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात। या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहीहंडीकडे पाहिले जाते। नमस्कार, महा 83 डेली न्यूज मध्ये स्वागत। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे पूर्व अष्टविनायक चौकात युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभा युवा अधिकारी कोपरी पाचपाखाडी राजेश वायळ पाटील यांच्या वतीने आपल्या कोपरीचा भव्य सराव गोविंदा 2024 म्हणजे चोर दहीहंडी सराव उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। चला तर पाहूया चोर हंडी दहीहंडी उत्सव काय असते आणि या दहीहंडी उत्सवापूर्वीची ही काही क्षणचित्रे आपण पाहूया। श्रीराम गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित आहेत। यानंतर आपला नंबर असेल, कृपया आपल्याला विनंती आहे सांगली देवीच्या सभोवताली आपण गोल वर्तुळ तयार करून त्यांना मदत करावी ही विनंती। सांगली देवी गोविंदा पथक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी थर लावत आहे। या ठिकाणी उभा आहे 6 थरांची या ठिकाणी सलामी सांगली देवी गोविंदा पथक आपलं खूप खूप अभिनंदन। अतिशय आरामात आपण या ठिकाणी उतरावं ही विनंती। कोणत्याही बाळगोपाळांना इजा होऊ नये या प्रकारे आपण खाली उतरावं, जसे थर चढवले तसेच खाली उतरावे ही विनंती असेल आपल्याला। गणपती बाप्पा बोल बजरंग, गणपती बाप्पा। एक 2 3 4 5 6वा गोविंदा 9 तरुण गोविंदा पथक 6 रचण्याचा प्रयत्न आणि यानंतर 7वा गोविंदा सुद्धा या ठिकाणी उपस्थित। क्या बात आहे, सुंदर सुंदर, खूप छान। आरामात आरामात, एकदम आरामात, काही घाई नाहीये। सगळं घ्यायचे आहे आणि या अशा परिस्थितीत अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग। करा खुश। वाह, सगळ्यांचे जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपण बघू शकाल एकाच चौकामध्ये 2 लोक, एका ठिकाणी लोकाश्रम अभिषेक राणे हे अध्यक्ष हे एका ठिकाणी इकडे सराव दहीहंडी आयोजित केली आहे आणि याच्याच बाजूला आमच्या पक्षातील पदाधिकारी युवा सेना युवा अधिकारी कोपरी पाचपाखाडी आपला वायळ यांनी जे आयोजित केलेलं आहे यामध्ये एक दिसून येतं की गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी ही दहीहंडीची परंपरा या ठाण्यामध्ये सुरुवात केली। त्याच्यात तीच परंपरा घेत ही सगळी मंडळी पुढे चाललेली आहे। आज ती दहीहंडी ठाण्यापासून घेऊन उभ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून घेऊन साता समुद्र पार गेलेली आहे। मला असं वाटतं हे जे प्रोत्साहन आहे हे बघण्याची जे दृष्टिकोन आहे हा मला असं वाटतं या सगळ्या तरुणांना दिघे साहेबांकडून मिळालेला आहे आणि दिघे साहेबांचा खरा वारसा इकडे सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन अशा पद्धतीचे आपले उत्सव साजरा करण्याची जी संकल्पना आहे ती दिघे साहेबांकडून या मंडळींनी घेतलेली आहे। मला असं वाटतं की हीच संकल्पना घेऊन सगळ्यांना एकत्रित करून आपले उत्सव अतिशय आनंदाने साजरे करावे अशी एक प्रेरणा घेण्यासारखा उत्सव।